वेळात वेळ काढून आम्ही 4 मित्र सिंहगडच्या पायथ्याला फिरायला आलोय। इथे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे। तुम्ही बघू शकताय डोंगरे वरती, खाली भाताची शेती, शेती तुम्हाला दिसत असेल नसेल, खाली भाताची शेती आहे। इथे जवळच हॉटेल आहे, हे रिसॉर्ट बुक केलेलं आहे आम्ही। आणि हे पिपळाचं झाड आहे, याच्या खाली छोटंसं मंदिर आहे। एकदम भारी क्लायमेट आहे। सध्या पावसाचं वातावरण आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे। सध्या पण थोडासा हलका पाऊस चालू आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल नसेल। रोजचं काम तर चालूच आहे, पण त्यात पण आपल्याला वेळात वेळ काढून 8-10 दिवसाला 15 दिवसाला आहे ना, स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे। होतं काय की माइंड फ्रेश होतं, मित्रांसोबत फिरलं ना थोडंसं रिलॅक्स होतं। कारण रोजचे कामं तर चालू आहेत, रोजचे EMI चालू आहेत, पेमेंट चालू आहे। पैसा तर आपण रोजच कमवतो, कारण आपला जन्मच झालाय पैसा कमवण्यासाठी। बाकी आपल्याला इथे येऊन काहीच करायचं नाही। पण आपल्याला करायचं काय तर आपल्याला इथं जीवन जगायचं आहे। येऊन फक्त काम करायचं आणि मरायचं नाही आपल्याला इथे येऊन। तर जीवन जगण्यासाठी आपण इथं जन्म घेतलेला, या निसर्गरम्य वातावरणाचा थोडासा आस्वाद घेतला पाहिजे। छोटासा धबधबा आहे, तुम्हाला समोर दिसत असेल इथं। हे भाताच्या शेतीचं पाणी चालू आहे, वरून डोंगरावरून पाणी येतं, ढग भरलेले आहेत, हलका पाऊस चालू आहे वरती। तिथं पण बघू शकता तुम्ही, ढग भरलेले ते एकदम। आम्ही सध्या आहे ना इथून निघालो आहोत, माझे मित्र कंपनी पाठीमागून येते माझ्या। आणि आता आम्ही इथून पुढून जाऊन जवळजवळ असा प्रवास करून या भाताच्या शेतीच्या बाजूबाजूने जाऊन तिथं वरी धबधबा आहे, त्या धबधब्याच्या ठिकाणी जाणार आहोत। थोडंसं रिलॅक्स माइंड करून, रोजचे कामं थोडेसे विसरून थोडंसं फिरलं की बरं वाटतं। दुनियादारीपासून थोडंसं लांब येऊन, रोजची ट्रॅफिक आहे, रोज आपण उठतो, ब्रश करतो, आंघोळ करतो, तो आपला फॉर्मल ड्रेस इस्त्री केलेला जातो, 8 ते 10 तास काम करतो। प्रत्येकाचं जे कोणी बिझनेसमॅन असेल, बिझनेस करत असतील, कोणी सकाळी 9 ते 5 वर्किंग असतील, कोणी सरकारी नोकरदार असतील, जे ते आपल्या आपल्या काळानुसार काम करतात, ज्याला जे भेटेल ते। पण त्यातल्या त्यात वेळ काढून थोडीशी स्वतःसाठी वेळ काढा, महत्त्वाचं। आणि लाईफ थोडीशी जगा, तसा स्वतःला वेळ द्या। कारण लाईफमध्ये आहे ना, आपण फक्त जगतोय आणि वेळ काढतोय आणि आपल्याला समजत नाही की गेल्या वर्षी आपण तिथं होतो, ह्या वर्षी आपण इथं आहे, पुढच्या वर्षी तिथं असो। थोडंसं बँक बॅलन्स वाढेल, पण तुमचं वय त्यानुसार घटत जाणार आहे। कारण वय जे असतं, ज्या वयात ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी केल्याच पाहिजेत आपल्याला। कारण नंतर ह्या गोष्टी आहे ना, आपण म्हणतो की अगोदर थोडाफार पैसा कमवू, त्यानंतर ह्या गोष्टी करू, पण त्या गोष्टी होतच नाहीत। कारण आपल्याला वाटतं की 5-10 लाख रुपये आले की आपण 4 व्हीलर घेऊ, पण ते 5-10 लाख रुपये येईपर्यंत आपण जवळजवळ आपल्या आयुष्यातले 5 वर्ष तरी खर्च करतो। त्यामुळं आत्ता जे आहे ते जगून घ्या। आता 2 व्हीलर फिरताय, सायकलवर फिरताय, फिरून घ्या। तुम्हाला जिथं जायचं आहे, ज्या गोष्टी तुम्हाला इन फ्युचरमध्ये 4 व्हीलरमध्ये फिरायच्या आहेत, त्या गोष्टी आत्ता तुम्हाला लोकलनी फिरा, बसनी फिरा, जे भेटेल ते त्या व्हेकलनी फिरा, पण फिरून घ्या। कारण परत तुम्ही भविष्यामध्ये 4 व्हीलर घ्याल न घ्याल काहीच नाही सांगत। आणि तुम्ही ज्या भविष्याची चिंता करताय आयुष्यभर की आपण 5-10 वर्षांनी आपण इथं असू तिथं असू, एवढी सेव्हिंग करताय, एवढे प्लॅन करताय, आणि जर तुम्ही भविष्यामध्ये असाल का नसाल याची गॅरंटी तुम्हाला नसणार आहे। त्यामुळं आत्ता जगायला शिका, कारण भविष्य कोणीच नाही बघितलेलं आत्तापर्यंत। त्यामुळं थोडासा वेळ स्वतःसाठी काढा, जीवन जगून घ्या। आपण इथं 400-500 वर्ष जगायला नाही आलो की 400-500 वर्ष इथं राहणार आहे। कोण आहे आपण, काय काय, कोणाचा मान सन्मान जपायला नाही आलो। इथं जगायचं आणि इथून निघायचं।